मित्रांनो, तलाठी भरती संदर्भात आताची सगळ्यात मोठी आणि अत्यंत महत्त्वपूर्ण युनिक अपडेट समोर आलेली मित्रांनो, तर तलाठी भरती नॉर्मलायझेशन आणण्यात कारक आहे मित्रांनो। तर आता नॉर्मलायझेशन मध्येच मित्रांनो या ठिकाणी रॉ मार्क्स मित्रांनो बघा रॉ मार्क्स संदर्भात अपडेट आलेली आहे। तर बघा जी काही अपडेट आलेली ती पूर्णपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी मित्रांनो आणि विद्यार्थ्यांच्या फायद्यासाठीच आहे। या अपडेट पासून भरपूर विद्यार्थ्यांना दिलासा भेटणार आहे आणि आनंदाची बातमी मित्रांनो आणि सगळ्यात मोठी आतापर्यंतची अपडेट आहे मित्रांनो। तर तलाठी भरती नॉर्मलायझेशन अन्यायकारक तर रॉ मार्क्स आणि नवीन लिस्ट नवीन कट ऑफ जाहीर करण्याबाबतीत अपडेट आलेली मित्रांनो। आणि महत्त्वाचं म्हणजे आंदोलन संदर्भात सुद्धा अपडेट आलेली। तर डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे, त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। तलाठी भरती संदर्भात येणाऱ्या सर्व अपडेटी सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळत असतात। तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। मित्रांनो बघा विद्यार्थी या ठिकाणी या गोष्टीला प्रचंड विरोध करताय की काहींचे 35 30 मार्क कमी झाले आणि महत्त्वाचं म्हणजे काही विद्यार्थ्यांची लायकी नसताना ते 40 मार्क घेण्याची सुद्धा त्यांची ॲबिलिटी नव्हती अशी सुद्धा माहिती समोर आलेली की त्यांना 200+ मार्क भेटलेले मित्रांनो। तर जी काही माहिती आलेली तीच मी तुम्हाला आता डायरेक्टली देतो। तर मित्रांनो नॉर्मलायझेशन संदर्भात विद्यार्थ्यांचा प्रचंड आणि जल्लोष मोर्चा सुरू आहे मित्रांनो। लक्षात घ्या संभाजीनगरमध्ये मित्रांनो क्रांती चौकात। तर मित्रांनो याच्यासाठीच की नॉर्मलायझेशन रद्द करण्यात यावं आणि तेच विद्यार्थी मित्रांनो असं या ठिकाणी माहिती देत आहे की मित्रांनो जो काही नॉर्मलायझेशन मध्ये झालेला घोटाळा आहे तो सगळा मित्रांनो या ठिकाणी पैशांसाठी झालेला आहे। म्हणजे मित्रांनो 1000 रुपये फी आपण भरायची, मार्क घेणारे विद्यार्थी मार्क घेत आहे त्यांचे तुम्ही 30 40 मार्क कमी करताय। आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो हेच आहे की ते म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या रॉ मार्क्स करण्यात यावे की जो काही अत्याचार जो काही अन्याय विद्यार्थ्यांवरती होतोय तर ते रॉ करण्यात यावे आणि नवीन कट ऑफ लिस्ट नवीन मार्क लिस्ट जाहीर करण्यात यायला पाहिजेत मित्रांनो। तर लक्षात घ्या तर विद्यार्थ्यांची अशीच मागणी की रॉ मार्क्स करण्यात यावे, म्हणजे जे विद्यार्थ्यांचे अगोदर मूळ मार्क आहे तर तेच देण्यात यावे। नॉर्मलायझेशन करण्याची आवश्यकता नाही आहे, नॉर्मलायझेशन म्हणजे अन्यायकारक आहे। तर अशी माहिती मित्रांनो पूर्णपणे देण्यात आलेली आहे। आणि याबाबतीत मित्रांनो या ठिकाणी याचिका सुद्धा दाखल करण्यात येत आहे खंडपीठामध्ये की जो काही झालेला विद्यार्थ्यांसोबत अन्याय तर तो दूर करण्यात यावा। विद्यार्थ्यांचा छत्रपती संभाजीनगरमध्ये मित्रांनो प्रचंड मोठा मोर्चा सुरू आहे आणि तिथं सुद्धा मित्रांनो प्रचंड विद्यार्थी या गोष्टीला सपोर्ट करताय मित्रांनो। परंतु मित्रांनो आता महत्त्वाचं म्हणजे मार्क रॉ होतील किंवा नाही मित्रांनो ती अपडेट मी तुम्हाला देतो। तर विद्यार्थ्यांनी प्रचंड मागणी केलेली आणि मोर्चे सुरू आहे मित्रांनो आणि ते मित्रांनो डायरेक्टली माहिती देत आहे की लायकी नसताना त्यांनी 200+ मार्क घेतलेले। तर मित्रांनो शासनाने मागच्या वेळेस मित्रांनो जे आपले महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांनी डायरेक्टली सांगितलेली की मित्रांनो कट ऑफ 2 दिवसानंतर जाहीर होणार आहे मित्रांनो 1-2 दिवसामध्ये, म्हणजे तुमचं मेरिट लागून जाईल मित्रांनो। तर सिलेक्ट होणारे सिलेक्ट होतील आणि अपात्र होणारे बाद होतील मित्रांनो। परंतु जर विद्यार्थ्यांचा प्रचंड मोर्चा सुरू आहे तर शासनाला सुद्धा या गोष्टीचा विचार करावा लागेल, कारण जर कोणाची लायकी नाही आहे जर मित्रांनो आता हे कशावरून ठरलं लक्षात घ्या। आता तुम्ही जर कुठल्याही भरतीचा अभ्यास करताय आणि तुम्हाला माहिती आहे की समोरचा विद्यार्थी कसा आहे तुमच्या आजूबाजूचे विद्यार्थी, तर त्याच्यावरून मित्रांनो पूर्णपणे माहिती समोर आलेली आणि मित्रांनो पूर्ण महाराष्ट्रभरामध्ये याच गोष्टीची चर्चा सुरू आहे की तलाठी भरतीची या ठिकाणी नॉर्मलायझेशन मित्रांनो रद्द केलं पाहिजेत, म्हणजे ते अन्यायकारक आहे आणि रॉ मार्क्स केले पाहिजेत आणि नवीन लिस्ट जाहीर करायला पाहिजेत मित्रांनो। नॉर्मलायझेशन बंद करा, प्रामाणिक विद्यार्थ्यांना न्याय द्या अशीच मित्रांनो सगळीकडे या ठिकाणी खळबळ उडालेली आणि विद्यार्थी दाद मागताय। तर बघा मित्रांनो आता परीक्षा रद्द होईल का किंवा नॉर्मलायझेशनमुळे रॉ मार्क्स लिस्ट येणार आहे का मित्रांनो? तर बघा सांगण्याचा एकच मुद्दा आहे की विद्यार्थ्यांचा मोर्चा सुरू आहे, प्रचंड ते विरोध करताय। तर शासनाने या गोष्टीचा विचार केला पाहिजेत, रॉ मार्क्स करायला पाहिजेत आणि विद्यार्थ्यांनी जेवढे मार्क घेतलेले तेवढेच मार्क द्यायला पाहिजेत आणि त्याच्यामधूनच मित्रांनो विद्यार्थ्यांची निवड करायला पाहिजेत की कोणत्या विद्यार्थ्याने मार्क जास्त घेतले तो तलाठी होऊ शकतो, ज्यांनी कमी घेतलेले ते अपात्र होतील। म्हणजे फायनल मेरिट रॉ मार्क्समधून लावले पाहिजेत मित्रांनो। जे काही रॉ मार्क्स आहेत तर त्याच्यामधूनच फायनल मेरिट तलाठी भरतीचं लावलं पाहिजेत अशी विद्यार्थ्यांची इच्छा आहे। तर बघा मित्रांनो जसाही निर्णय होईल जशी अपडेट येईल समोरची मित्रांनो तशी सर्वप्रथम मीच तुम्हाला देणार आहे। तर याविषयी तुम्हाला काय वाटतं की रॉ मार्क्स झाले पाहिजेत किंवा नॉर्मलायझेशन बंद केलं पाहिजेत किंवा अन्याय दूर केला पाहिजेत किंवा भरती रद्द करून परीक्षा वापस घ्यायला पाहिजेत मित्रांनो तलाठी भरतीची? तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा। जर मित्रांनो शासनाने निर्णय घेतलेला आहे 1-2 दिवसात मेरिट लावायचं तर लागू शकतो मित्रांनो आणि मोर्चाचा त्याच्यावरती परिणाम होईल काय होईल जसंही अपडेट येईल तशी सर्वप्रथम मी तुम्हाला देणार आहे। तर याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। तर जशी नवीन लिस्ट येईल जसे समोरचे अपडेट येईल तसे मी तुम्हाला देणार, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा। तर भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।